मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर एका भाषणादरम्यान वादग्रस्त विधान केलं आहे। नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, अनेक भानगडी केल्यात, अंगावर केसेस घेतल्या आणि मर्डरही केल्याचं वादग्रस्त विधान गोगावले यांनी केलंय। यासोबतच पुत्र निलेश राणेंवरही गोगावलेंनी भाष्य केलं। गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत पुन्हा खडाजंगी होणार का, असा सवाल उपस्थित होतोय। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जोडून चालायचं, पण त्यांच्या पण काही मंडळींनी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। मंत्री भरत गोगावलेंचं वादग्रस्त वक्तव्य, राणेंनी मर्डर केल्याचा गोगावलेंकडून भाषणामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। निलेश राणेंनी भानगडी करायची गरज नाही, केसरकर भानगडी करणारे नाहीत, निलेश राणे उत्तर देतात। गोगावलेंच्या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा खडाजंगी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे। मंत्री भरत गोगावले यांनी खासदार नारायण राणेंवर एका भाषणादरम्यान वादग्रस्त विधान केलेलं आहे, त्यामुळे आता महायुतीत पुन्हा खडाजंगी होणार का, असा सवाल उपस्थित होतोय। नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत, अनेक भानगडी केल्या, अंगावर केसेस घेतल्या आणि मर्डरही केल्याचं वादग्रस्त विधान गोगावले यांच्याकडून करण्यात आलं आहे। सोबतच पुत्र निलेश राणेंवरही गोगावले यांनी भाष्य केलंय, त्यामुळे गोगावले यांच्या या वक्तव्यामुळे आता महायुतीत पुन्हा खडाजंगी होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।